हाय हॅलो नमस्कार. मी आज तुम्हाला गवारीची भाजी रेसिपी सांगणार आहे. तुम्ही बघू शकता गवारी मी धुवून घेतल्या चांगलं स्वच्छ पाण्यानं. कोण धुतात कोण धुत नाही, कारण गावरान असल्यामुळं सांगाले मी. ही जरा थोडी निबार आहे, त्यामुळे मी जरा ह्याची लय सुक्की पण नाही लय पातळ पण नाही असं भाजी बनवणार आहे. आपण यात पहिल्यांदा तेल घातलं, त्यानंतर जिरं चांगलं तडतडू द्यायचं जिरं. त्यानंतर कांदा, चांगलं असं भाजून द्यायचं कांदा. हे बघा मी कसं करते तसं. तेल पण तुम्ही बघताय एकदम चांगलं तापलं आहे तेल. लाल होईस्तोवर कांदा भाजायचा, त्यात हळद टाकायची, त्याला आणि जरा फिरवून घ्यायचं व्यवस्थित. लय करपूस तर पण भाजायचं नाही आणि लय लाल होस तर पण भाजायचं नाही. त्यात कढीपत्ता टाकून घेतलं मी. परत लसूण तसंच टाकशीला, तसं नाही टाकायचं लसूण, त्याला चिरडून टाकायचं लसूण. जरा गरम मसाला, थोडं मॅगी मसाला पण टाकायचं, चव येते. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मी आठवड्याचा केलेला मसाला. ह्याची रेसिपी पण मी टाकलेली आहे. असं सोपं पडतं आपल्याला झटपटीत स्वयंपाक करायला किंवा भाजी कोणती पण करायला, म्हणून हा मसाला करून ठेवलेला कधी पण बरं. लाल तिखट चटणी, ही घरची चटणी आहे, वर्षानुवर्षं टिकत्या. तुम्हाला ह्याची रेसिपी पण हवी असेल तर मला सांगा कसं करायचं किंवा काय करायचं. वर्ष 2 वर्ष टिकते चांगलं. आणि तेल पण बघा कसं ह्याचा कलरच चेंज होते. परत भाजून घेतलेली गवारी पण टाकल्या. लय हिरवीकट पण भाजायचं नाही, लालसर भाजायचं गवारी पण. हे बघू शकता तुम्ही. चांगले त्याला हलवून घ्यायचं. ओके, असं पाणी सुटते. स्टेप वाईज करायचं. त्यानंतर पाणी टाकायचं. कोण पाणी टाकतात कोण पाणी टाकत नाही. मला हे जरा निबार गवारी असल्यामुळं आणि मला निबार गवारीची आमटी आवडत्या, म्हणून मी टाकते पाणी. बघा तेल कसं सुटले, हे बघू शकता तुम्ही. हे फक्त आणि फक्त मसाला आणि चटणीमुळं. हे बघा शिजते आपली गवारी. बघू शकता कसं शिजत आहे. असं पाणी येऊ द्यायचं त्याला एकदम चांगलं. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट नाही, नाहीतर चव बिघडत्या. टाकायचं, जास्त टाकायचं नाही, थोडंच टाकायचं कूट. हे बघू जास्त टाकल्यामुळे चव चेंज होत्या. आपल्याला गवारीची चव पाहिजे, त्यामुळे शेंगदाणे भरपूर नाही टाकायचं, थोडं टाकायचं मस्त. आणि कमी साहित्यामध्ये. हे बघू शकता याचा कलर खूप छान आणि चविष्ट गवारी बनते. असं प्लीज तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली मला पण सांगा. थँक्यू. माझ्या